दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। वंचित बहुजन आघाडीचे नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी तसेच आरके ग्रुपचे संस्थापक राहुल भाऊ काळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गोकुळ लोखंडे आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक संतोष जोंधळे यांच्या वाढदिवसानिमित्त देवळाली कॅम्प परिसरात उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करत मान्यवरांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नाशिक जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे, जिल्हा महासचिव पंडित नेटावटे, जिल्हा प्रवक्ते बाळासाहेब शिंदे, येरेकर सर, सुरेश गांगुर्डे आदींनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। जिल्हा प्रवक्ते बाळासाहेब शिंदे म्हणाले की देवळाली कॅम्प हा परिसर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आणि आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आयुष्यभर चळवळ जिवंत ठेवण्यासाठी संघर्ष केला। आता तरुण कार्यकर्त्यांनी ही परंपरा पुढे नेत ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करण्यासाठी काम केले पाहिजे। तसेच सुरेश गांगुर्डे यांनी वाढदिवसानिमित्त गोकुळ लोखंडे आणि इतर पदाधिकाऱ्यांवर सुंदर कविता सादर करून शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे नाशिक शहराध्यक्ष तथा दयावान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दिनेश जाधव, भगूर नगर परिषदेचे नगरसेवक अजय वहाणे, उद्योजक प्रवीण जाधव, जिल्हा सचिव BR जाधव, जिल्हा संघटक दीपक भंडारी, जिल्हा उपाध्यक्ष नानाभाऊ पवार, दिंडोरी तालुकाध्यक्ष बाळासाहेब शेजवळ, निफाड तालुकाध्यक्ष सचिन हिरे, गायक सोमनाथ गायकवाड, भीमचंद चंद्रमोरे, महेश खरे, विराज साळवे, हितेश भारुडे, संतोष रखमे, ॲडव्होकेट विशाल पवार, राजेंद्र श्रीवंत, साहेबराव शिंदे, शंकर वाघमारे, निलेश कटारे, संतोष वाघ, कुणाल नेटावटे, अनिकेत पावडे, हेमंत ढेमसे, प्रकाश खडसे, दिलनवाज खान, हेमंत नेटावटे, जेकब पिल्ले, योगेश लोखंडे, राहुल पगारे, अशोक आगळेकर, तुषार जाधव, महेश भोसले, अमोल घोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। काय सांगाल सर, थोडक्यात सांगा। सर्व महापुरुषांना परिवार अभिवादन। भाषण करणार नाही, आमच्या नाशिक जिल्ह्याची बुलंद तो आदरणीय चेतनदादा गांगुर्डे, जिल्हा महासचिव नेटावणे साहेब, त्याच्यानंतर आरके ग्रुपचे संस्थापक राहुल भाऊ काळे व माझ्या शब्दाला मान देऊन उपस्थित असलेले राज्याचे, जिल्ह्याचे, शहराचे, ग्रामीणचे, तालुका अध्यक्ष सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानतो की आपण आमच्या सर्व शिलेदारांचा वाढदिवस आपण आपला अनमोल वेळ देऊन इथे आपण आलात, आम्हाला कृपा आशीर्वाद दिला, आपण उपस्थित राहिला, त्याबद्दल मी देवळाली कॅम्प भगूर व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आपल्या सर्वांचा मनापासून आभार मानतो। पुन्हा एकदा आपल्याला हात जोडून आपले आभार व्यक्त करतो की आपण आपल्या वेळात वेळ दिला आणि आम्हाला शुभेच्छा दिल्या। मी तर आभार न मानता त्या ऋणात राहू इच्छितो। एवढे शब्द बोलतो आणि थांबतो। जय भीम, जय संविधान, जय वंचित। वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख माननीय गोकुळ भाऊ लोखंडे यांच्या वतीनं या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळ्याचं आयोजन केलं होतं। या सोहळ्याला आम्हाला त्यांनी बोलवलं, त्यांचं मनापासून आभार मानतो। या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन करतो। आंबेडकरी चळवळीतल्या परिवर्तनवादी चळवळीमधील ज्या 4 प्रमुख शिलेदारांचा या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळा आज आमचे परममित्र गोकुळ लोखंडे यांच्या पुढाकारानं या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आपल्या नाशिक जिल्ह्यातील सर्व वंचित बहुजन आघाडीचे धडाडीचे सर्व कार्यकर्ते, फुले आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्ते बंधू, आम्ही रस्त्यावर चळवळ करणारे कार्यकर्ते आहोत। कोणाचा वाढदिवस असेल की जलदान विधी असेल किंवा लग्न सोहळा असेल, त्या ठिकाणी शिवशाहू फुले आंबेडकर विचाराचं विचार मंथन व्हावं, त्या माध्यमातून एक मनीषा बाळगून आपण त्या कार्यक्रमामध्ये चर्चा करू। मला वाटतं आजही तोच उद्देश आपण डोळ्यासमोर ठेवून या 4 शिलेदारांचा अभिष्ट चिंतन सोहळा करते प्रसंगी बाबासाहेब आंबेडकर नेहमी एका तत्ववेत्याचं वाक्य आम्हाला सांगत असत, नॉट टॉलस्टॉय, की आपण किती मार्ग चालून गेलो याला महत्त्व नसून आपण कोणत्या दिशेने जात आहोत याला महत्त्व। मी राहुल काशीनाथ काळे
राहणार देवळाली कॅम्प, माझं स्वतःचं गाव संसरी आणि मी धम्मरत्न मित्रमंडळ आरके ग्रुप या संघटनेचा मी संस्थापक अध्यक्ष आहे. गेल्या 23 वर्षापासून देवळाली कॅम्पमध्ये विविध प्रकारचे प्रबोधनाचे कार्यक्रम, विविध सामाजिक उपक्रम या ठिकाणी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडलेले आहे. आता राहिली गोष्ट कार्यकर्त्यांचे संवाद. सर्वप्रथम हम लाल भीम के है खेलेंगे जान पर, कब्बा ना लगने देंगे नीले निशान. या अवस्थेमध्ये आपण वंचित बहुजन आघाडी फार जोरामध्ये या महाराष्ट्रामध्ये काम करत आहे. अशी काम करत असताना अनेक युवक हे ॲक्च्युली आशास्थान असतं देशाचं, जे चित्र बदलण्याचं. असे युवक फार मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करत आहेत आणि नुकतंच आता दिनेशदादांची त्याच्यामध्ये भर पडलेली आहे. म्हणजे नक्कीच या नाशिकला एक वेगळं चित्र निर्माण होईल अशी शंका बाळगू नये, तर हे चित्रच बदलणार आहे अशी मला खात्री आहे या ठिकाणी. परंतु थोडंसं खंत व्यक्तही करता येईल की भाऊ चेतनजी, देवळाली कॅम्पमध्ये पाहिजे तसं वंचित बहुजन आघाडीचं काम होताना दिसत नाही. म्हणजे माझे मित्र जरी सगळे आहेत, परंतु खरं बोलायला काही कोणाला वाईटही वाटेल, परंतु सत्य परिस्थिती आहे. माझी विनंती आहे सर्व कार्यकर्त्यांना, जयंती हे निमित्त मात्र जरी असलं तरी तो एक लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक प्रोग्राम आहे. म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंबेडकर जयंती ही वंचित बहुजन आघाडीच्याच झेंड्याखाली करावी, जेणेकरून वंचित बहुजन आघाडी लोकांपर्यंत पोहोचेल अशी मी कार्यकर्त्यांना देवळालीतला विनंती करतो. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा महासचिव विश्वनाथ भालेराव यांनी केले, तर उपस्थितांचे आभार जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गोकुळ लोखंडे यांनी मानले. प्रतिनिधी भास्कर साळवे, दक्ष न्यूज, देवळाली कॅम्प, नाशिक.